नमस्कार. ईश्वरी कर्णिकाच्या जवळ पोहोचलेली असते. ती त्या पक्याच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते, कर्णिका बाळा, तू अजिबात अजिबात काळजी करू नकोस. तुझी मामी आली ना. काही झालं ना तरी तुझी मामी या गुंडांच्या तावडीतून तुला सोडवेलच. इकडे अर्णव मात्र पक्याच्या समोर आलेला असतो. त्यावेळेला पक्या त्याच्याजवळ पैसे मागत असतो. त्यावेळेला अर्णव बोलतो, हे बघ, तुला जे पाहिजे ते मी देईन, पण काहीही झालं तरी सुद्धा आधी माझ्या कर्णिकाला माझ्या समोर आण. तेव्हा तो बोलतो, मी आणतो ना, तुझ्या कर्णिकाला तुझ्या समोर आणतो. हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस. मला काही समजत नाही का? मला सगळं समजतंय. तू हे सर्व मुद्दामून करतोयस. आत्ताच्या आत्ता माझ्या समोर पैसे ठेव. आणि त्यांनी त्याच्यावरती बंदूक रोखलेली असते. इकडे पक्याची बायको मात्र कर्णिकाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. कर्णिका मात्र खूपच रडत असते. तिला खूप त्रास होत असतो. ईश्वरी खिडकीतून हे सर्व पाहत असते. ईश्वरी म्हणत असते, काही करून हिच्या तावडीतून मला कर्णिकाला सोडवलंच पाहिजे, आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि तेवढ्यात मात्र ईश्वरी खिडकीतून उडी मारणार असते. इकडे मात्र अर्णव पक्याशी 2 हात करत असतो. तेवढ्या तिथे वल्लरी सुद्धा असते. वल्लरीचा चांगलाच आगाऊपणा तिच्याच अंगाशी आलेला असतो. वल्लरी स्वतःशीच म्हणत असते, वाट लागली आता. आता काही खरं नाही. आता सगळं काही संपल्या जमा आहे. इकडे ईश्वरीने मात्र पक्याच्या बायकोला चांगलंच तुडवलेलं असतं आणि कर्णिकाला स्वतःच्या ताब्यात घेत तिला तुडवत तुडवत बाहेर आणलेलं असतं. त्यावेळेला पक्या मात्र अर्णववरती बंदूक रोखून असतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, पक्या, तुझा हा शहाणपणा आता बंद कर. उगाच नाटकं करू नकोस आणि मध्ये मध्ये तर पडूच नकोस. शेवटचं सांगते, हे जर का सगळं थांबवलंस ना तर बरं होईल, नाहीतर नाहीतर तुझी चांगलीच वाट लागेल. त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच घाबरते. वल्लरी म्हणते, ह्या ईश्वरीने तर माझ्या सगळ्या प्लॅनचा कच्चाकूर केला. आता सगळं काही संपल्यात जमा आहे. काय करावं तेच कळत नाही. तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी, ईश्वरी, तू कर्णिकाला घे आणि इथून निघून जा. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, मी तुम्हाला असं एकट्याला या गुंडांच्या तावडीत टाकून नाही जाऊ शकत. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी, आता या सगळ्या गोष्टींचा विचार करायची ही वेळ नाही आहे. ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा विसर पडायलाच पाहिजे आणि तू इथून निघून जा, कारण आपल्यासाठी कर्णिकाचा जीव महत्वाचा आहे. तेव्हा ईश्वरी बोलते, हो अर्णव सर, कर्णिकाला तर काहीच होणार नाही, पण मी तुम्हाला असे एकटीला सोडून जाणार नाही. तेवढ्यात मात्र ईश्वरीने पाठचा एक दांडका उचललेला असतो आणि तो पक्क्याच्या डोक्यात हाणलेला असतो. तिथे पोलीस सुद्धा आलेले असतात. त्यावेळेला मात्र पक्या आणि त्याची बायको खूपच घाबरलेले असतात. वल्लरी तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला ईश्वरी तिच्या पायात पाय अडकवून तिला खाली पाडते आणि तिला म्हणते, 1 मिनिट, कुठे चाललीस तू? कुठेही जायचं नाही मामी. मामी, तुमच्या पापाचा पाडा आता भरला. आता मात्र सगळं काही संपलंय मामी, आणि तुम्हाला तर मी सहजासहजी सोडणारच नाही. तेव्हा मात्र मामी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला ती मोठ्याने बोलते, काय चाललंय तुझं? आणि कर्णिकाला पहिल्यांदा माझ्याजवळ दे. अंजलीची काय काय अवस्था झाली बघितलीस ना? तेव्हा ईश्वरी बोलते, हो, अंजली ताईंची अवस्था तुम्हाला आता समजतेय मामी. मामी, तुम्ही काय वागताय ते तुम्हाला तरी कळतंय का? अहो, जरा तरी विचार करून वागत जा आणि स्वतःच्या या वागण्याचा विचार करा. अंजलीताईंची जी अवस्था होती ना, त्याला जबाबदार तुम्ही होतात मामी, पण तुम्हाला मात्र हे समजलंच नाही. असं वागून तरी तुम्हाला काय मिळतं? तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी असं बोलताच अर्णव बोलतो, मी सिंदूर, काय चाललंय तुझं? मामीशी वाद का घालत बसलीस? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, सगळं काही समजेल. ह्या पक्याला आणि त्याच्या बायकोला चांगलाच पोलिसांना चोप द्यायला सांगा, म्हणजे सगळं सत्य आत्ताच इथेच समोर येईल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पक्याच्या सनसनीत कानाखाली मारतात. तेव्हा पक्या मात्र खूपच घाबरलेला असतो. त्याला काय करावं तेच कळत नसतं. त्यावेळेला लगेच पक्या म्हणतो, हे बघा, आमची काहीच चूक नाहीये. तुम्ही आम्हाला कशाला मारताय?
खरं सांगायचं तर यामध्ये जर का कोणाची काही चूक असेल तर फक्त आणि फक्त या बाईची, आणि त्यांनी वल्लरीकडे बोट दाखवलेलं असतं. वल्लरी मात्र चांगलीच अडकलेली असते. वल्लरी बोलते, काही काय बोलतोस आणि माझ्याकडे काय बोट दाखवतोस? उगाच माझ्याकडे बोट दाखवू नकोस, आणि माझ्याकडे बोट दाखवायची गरजच नाहीये तुला. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बघितलं अर्णव सर, माझा तर संशय होताच या बाईवरती. या बाईनंच हे सर्व घडवून आणलंय याची मला खात्री होती, पण माझ्याकडे कोणताच पुरावा नव्हता, म्हणून मला शांत राहावं लागत होतं. तेव्हा लगेच वल्लरी अर्णव जवळ जाते आणि अर्णवला बोलते, अर्णव अरे माझ्यावरती विश्वास ठेव. अर्णव, हे सर्व मी मुद्दामून नाही केलं. अर्णव तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही? तेव्हा मात्र अर्णव वल्लरीच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि वल्लरीला बोलतो, तुझ्या या घाणेरड्या तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ तुझी कशी वाट लावीन ते. आता मात्र मला तुझ्याशी या विषयावरती काही एक बोलायचं नाही, आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद कर, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो या बाईने आपल्या दोघांना मुद्दामून अंजलीताईंच्या मनातून उतरवण्यासाठी हे सर्व केलं. मुळात तिचा राग माझ्यावरतीच होता, पण आपण आता जिंकलो ना म्हणून तिची चांगलीच बोलती बंद झाले. तेव्हा अर्णव बोलतो, मिस इंदोर, जर का हे सर्व मामीनी केलंय तर मामीला या जन्मात मी कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव अरे तुझा हिच्यावरती विश्वास आहे, माझ्यावरती विश्वासच नाही का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, कसा विश्वास ठेवू मामी, कसा विश्वास ठेवू तूच सांग ना. मामी अगं जरा तरी विचार करायचा होतास ना तुझ्या वागण्याचा, पण तू मात्र तुझ्या वागण्याचा जरा सुद्धा विचार केला नाहीस. तुझं जे वागणं आहे ना ते चुकीचं आहे, तुला कळतच नाहीये मामी. तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते. वल्लरी मोठ्याने बोलते, बस अर्णव, शेवटी तू दाखवलंसच तुझ्याच बायकोची तू बाजू घेणार. तेव्हा मात्र अर्णव इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा या बाईला आणि कठोरातली कठोर शिक्षा करा. तेवढ्यात तिथे आजी, आकाश सगळेजण आलेले असतात आणि त्यांनी हे सर्व ऐकलेलं असतं. त्यावेळेला आजीने वल्लरीचं सटासट थोबाड फोडलेलं असतं आणि ती वल्लरीला बोलते, वल्लरी चुकलीस तू. वल्लरी तुला हे सर्व करायची गरज काय होती? हे सर्व करून तुला काय मिळालं वल्लरी? अगं तुझ्यामुळे माझ्या अंजलीची काय अवस्था झाली तुला कळतंय का? जरा तरी विचार करायचा होतास. तेव्हा मात्र मोठ्याने वल्लरी बोलते, बस झालं, सारखं ईश्वरी 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 करत असता, पण जरा तरी माझ्या वागण्याचा विचार करा ना. मी मुद्दामून केलं का हे सर्व? तुम्हाला समजतच नाहीये की तुम्ही काय करताय ते. नको त्या बाईची साथ देताय तुम्ही. ह्या ईश्वरीवरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. ही ईश्वरी कशी आहे ना ते तुम्हाला माहितीच नाही. तेव्हा मात्र अंजली बोलते, बस मामी बस. अगं कशी आहे ईश्वरी? ईश्वरी तर चांगलीच आहे. खरं तर मी तिला ओळखायला चुकले. अगं तुझ्यामुळे मी माझ्या सोन्यासारख्या वहिनीवरती संशय घेतला. तिला नाही ते बोलले आणि तू मात्र नको ते बोललीस. त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडते. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, अंजली तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? तेव्हा लगेच अंजली बोलते, कसा विश्वास ठेवू मामी? अगं सगळं सत्य जर का माझ्या समोर आहे तर मी तुझ्यावरती विश्वासच कसा ठेवायचा? मामी तूच सांग, तू चुकीची वागली नाहीस का? खरं तर मामी बोलायची सुद्धा लाज वाटते मला. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते. इन्स्पेक्टर साहेब वल्लरीच्या हातात बेड्या ठोकत असतात. त्यावेळेला वल्लरी आकाशला बोलते, आकाश अरे तुझ्या मम्माच्या हातात बेड्या ठोकल्या जात आहेत तरी सुद्धा तू काही कसा बोलत नाहीस? तेव्हा लगेच आकाश बोलतो, काय बोलू अशी अपेक्षा आहे तुझी? मम्मा तू चुकीचं वागलीस असं नाही का वाटत? तुला हे सर्व करायची गरज काय होती मम्मा आम्ही तर सगळेजण ईश्वरीवरती अविश्वास दाखवत होतो. मुळात माझा विश्वास होताच, पण फक्त तुझ्यामुळे मी तिच्याशी चुकीचं वागलो. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई तुमच्या मुलीशी कधीही वाईट वागण्याचा हेतू माझा नव्हताच.
आणि तुमचं कधी वाईट व्हावं अशी माझी इच्छा सुद्धा नाही. अंजली ताई प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती. तेव्हा लगेच अंजली बोलते, ईश्वरी प्लीज प्लीज स्पष्टीकरण द्यायची गरजच नाहीये. ईश्वरी प्लीज तू असं काहीही बोलू नको ज्यामुळे मला वाईट वाटेल. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर तुला या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही आणि आता तर कोणाचीही माफी मागायची गरज नाहीये, कारण आपल्याला कळून चुकलंय, आपलं काहीही चुकलेलं नाही. त्यावेळेला लगेच अंजली अर्णवला बोलते, अर्णव मला समजतंय तुला माझा राग आलाय, पण प्लीज अर्णव तू उगाच राग धरू नकोस मनात. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, का ताई आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी तुझ्या अगदी पोटात घातल्या. तू चुकीचं बोलतेस तरी सुद्धा मी तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या. पण तू काय करतेस ताई, तू मात्र मिस इंदोरवरती नाही ते आरोप केलेस. अगं जी कर्णिका मिस इंदोरच्या कुशीत आली की शांत होते, त्या कर्णिकाला मिस इंदोरनेच कुणाच्या तरी ताब्यात दिलं आणि किडनॅप करायला सांगितलंस, असं घाणेरडा आरोप तिच्यावरती केलास. ताई मला खरं तर तुझी लाज वाटते, लाज. मुळात माझी ताई अशी कधीच नव्हती आणि तू असं कसं काय वागू शकतेस. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर प्लीज प्लीज शांत व्हा. अर्णव सर ही वेळ नाहीये ती, आणि अंजली ताई कर्णिकाच्या आई आहेत, त्यांना जे सुचलं ते त्यांनी केलं. तुम्ही जर का असा विचार करत असाल तर प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, बघ ताई बघ, अजून सुद्धा मिस इंदोर तुझीच बाजू घेते ताई, आणि तुला मात्र या सर्व गोष्टी कळल्याच नाहीत. का ताई, का प्रत्येक वेळेला तू आमच्यावरती आरोप करायचेस आणि आम्ही मात्र शांतपणे ऐकून घ्यायचे. आता मात्र नाही, आता मात्र सगळं काही संपलं. तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, अर्णव सर प्लीज ताईंशी असं बोलायची गरज नाही, आणि अर्णव सर प्लीज स्वतःला शांत करा. तुम्ही जर का स्वतःला शांत केलं तर बरं होईल. अर्णव सर प्लीज प्लीज स्वतःला शांत ठेवलं तर खरंच बरं होईल. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला अर्णव बोलतो, ईश्वरी मला कळतच नाही मिस इंदोर तुझ्या मनात एवढं मोठं चांगुलपणा कसं आहे. खरं सांगायचं तर तुझ्या मनाचा मोठेपणा आहे हा, पण तो मोठेपणा कधीच या माणसांना दिसणार नाही. ही माणसं फक्त स्वार्थी आहे, स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करणारी. तुझ्याकडून फक्त काम साधून घेतात आणि नंतर मात्र तुला फाट्यावर मारतात. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर जाऊ देत, प्रत्येकाची वेळ येते आणि त्या वेळेला त्याला त्याची चूक कळते. आज त्यांचा दिवस आहे म्हणून ते अशी वागतायत, पण एक ना एक दिवस त्यांना नक्कीच त्यांच्या चुकांची जाणीव होईल. तेव्हा मात्र अंजली ईश्वरी जवळ जाते आणि ईश्वरीला बोलते, ईश्वरी खरंच मला माफ कर, ईश्वरी खरंच माझं चुकलं. तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, बस झालं अंजली ताई, किती वेळा तुम्ही माफी मागणार आहात, आणि तसंही मी तुम्हाला माफ केलंय अंजली ताई. प्लीज सारखं सारखं आता हे अजिबात बोलू नका. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरीने माफ केलं असेल कदाचित, पण मी मात्र माफ करणार नाही. माझ्या मनात ताई तुझ्याविषयी आता राग निर्माण झालाय आणि तो राग एवढ्या सहजासहजी जाणार नाही. माझी ताई कधी असं चुकू शकते असं मला कधीच वाटलं नव्हतं. मुळात तू तुझ्या चिंटूवरती अविश्वास दाखवलास. तेव्हा मात्र अंजली बोलते, चिंटू मी तुझी हात जोडून माफी मागते, पण प्लीज एक शेवटची संधी तरी देशील मला. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, शेवटची संधी आणि कशाला ताई, काही गरज नाही. तसंही आम्ही तुझ्या आयुष्यात असलो काय नसलो काय तुला काही एक फरक पडत नाही. तुला तर असंच वाटतं ना की आम्ही चुकीचं वागतोय म्हणून, मग तर संपला विषय. त्यावेळेला अंजली बोलते, प्लीज चिंटू प्लीज असा विचार नको करूस रे चिंटू, अशा माझ्या मनात सुद्धा काही नाही. तेव्हा अर्णव बोलतो, ताई बस आता प्लीज हा विषय थांबव. आणि खरं सांगू का ताई, हा विषय जर का थांबवलास ना तर बरं होईल. आणि तसंही तुझ्या कर्णिकाला मी तुझ्या जवळ दिलंय, आणि हे सर्व ज्या बाईवरती तू विश्वास ठेवला होतास त्याच बाईने घडवून आणलं. ताई तुझीच माणसं तुझ्या जवळची तुझ्या पाठीत खंजीर खुपसतायत, पण ईश्वरी मात्र तुझ्यावरती प्रेम करते, तुझा आदर करते, पण तुला मात्र ते दिसत नाही.
तेव्हा मात्र आजी बोलते, अंजली अंजली शांत हो आता. आणि प्लीज अर्णव, अरे किती बोलणार आहेस तिला, चुकली ती मान्य आहे, आम्ही सुद्धा चुकलोच आहोत ना. प्लीज स्वतःला शांत कर आणि असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, वा खरंच आजी, खरं तर मानलं पाहिजे तुम्हाला. जेव्हा तुम्हाला माझ्या मिस इंदोरची बाजू अगदी योग्य वाटते तेव्हा मात्र तुम्ही अगदी निर्धास्तपणे तिच्याशी गोड बोलता आणि तिची बाजू घ्यायचा प्रयत्न करता. आणि मिस इंदोर सुद्धा तुमच्या या बोलण्याला फसते. पण आता मात्र मी नाही हा. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर मला सगळं पटतंय, पण अर्णव सर प्रत्येक गोष्टीत भांडून काही होणार आहे का. तुम्हीच विचार करा ना. ज्या गोष्टी जर का शांतपणे साध्य होणार असतील तर आपण शांतपणेच त्या गोष्टी हँडल करूया ना. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर तुझी हीच चुकीची गोष्ट मला पटत नाही आणि प्रत्येक वेळेला चांगुलपणा दाखवू नकोस. अगं ही लोक तर तुझा फायदा घेत आहेत, फायदा. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, त्यांना जेवढा फायदा घ्यायचा आहे तेवढा घेऊ देत, पण मी आहे ना तुमच्या सोबत, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात मात्र अंजली बोलते, मी हात जोडून तुमची माफी मागते, माझं चुकलं. मुळात वल्लरी असं काहीतरी वागेल असं मला वाटलंच नव्हतं, मामीकडून ही अपेक्षाच नव्हती. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, पण मिस इंदोर मला एक कळत नाही, मामीच्या मनात तुझ्याविषयी एवढा राग का, तुला असं काही माहिती आहे का. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर आता या गोष्टीचा तर उलगडा झालाच पाहिजे. माझ्या मनात सुद्धा असे कोणकोणते नवीन नवीन प्रश्न येतात. वल्लरी मामी माझा एवढा राग का करतात, हा प्रश्न माझ्या मनात सुद्धा उद्भवतोय, पण मला त्याचं उत्तर मिळालं नाही. पण लवकरच ते उत्तर मी शोधून काढेन आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र मामा बोलतो, खरं सांगू ईश्वरी, लवकरच ते तू सत्य शोधून काढशील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तर अंजली समोर सगळ्या सत्याचा उलगडा तर झालाय, वल्लरीनेच हे सर्व घडवून आणलंय आणि लवकरात लवकर वल्लरी पोलिसांच्या ताब्यात सुद्धा आहे. पण आता अंजली खरोखर मनापासून ईश्वरीला स्वीकारेल का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.